प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता खूपच जबरदस्त आपल्याला टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे. आपण आजच्या भागामध्ये पाहिलंय की सायली आता पाठलाग करत निघून गेलेली आहे आणि सायली पाठलाग करत निघून गेले हे कळल्यावर ती प्रिया पाठलाग करत निघून गेले तिच्या पाठोपाठ. आणि इकडे सायली ज्या वेळेला महिपतच्या अड्ड्यावरती पोहोचले, प्रिया आणि महिपत यांचं बोलणं ज्या वेळेला सायलीने रेकॉर्ड केलेलं आहे, त्यावेळेला एक नाही दोन नाही तर तब्बल 3 सत्यांचा उलगडा भूतकाळातल्या कळलाय. बरं इतकंच नाही, या सगळ्यामध्ये सायलीला सगळ्यात पहिलं की ती स्वतः तन्वी आहे. हो प्रेक्षकांनो, दुसरं कुणालाही कळलेलं नाहीये, तर सायलीला स्वतः समजलंय ती तन्वी आहे. आता सायलीला कसं समजलंय ती तन्वी आहे आणि इतकंच नाहीये, तर तिला ते पटवून देण्यासाठी सत्य सुद्धा समजलंय. म्हणजे ते पटवून देण्यासाठी ती तन्वी आहे, हे पटवून देण्यासाठी तिच्याकडे तब्बल 2 पुरावे आहेत आणि ते पुरावे रविराजांच्या समोर मांडतात. जो काही भन्नाट प्रकार प्रेक्षकांनो, एकाच पहिल्याच पुराव्यामध्ये रविराजांनी तूच माझी मुलगी म्हणत तिला आता मिठी मारलेली आहे. प्रेक्षकांनो, जबराट काय घडलंय नक्की, तिकडे सायलीने असं काय बघितलंय, व्हिडिओमध्ये काय आहे किंवा त्या रेकॉर्डरमध्ये काय भेटलंय, सगळं सगळं पाहूया. प्रेक्षकांनो, सुमनच्या फोनमुळे सायली आता खूपच घाबरलेली आहे. माझ्यामुळे सुमन काकींवरती कोणत्याही प्रकारे आता त्रास नको म्हणून आता सायली धडपडत तिकडून निघालेली आहे. ज्या वेळेला सायली आता धडपडत निघाले आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये बोलाचाली बंद असल्या कारणाने आता इकडे सायली तिकडून अर्जुनला काहीच सांगत नाहीये आणि अर्जुनला न सांगता ती आता तिकडून निघून गेलेली आहे प्रेक्षकांनो. मग त्याच वेळेला जेव्हा ती आता तिकडून निघून गेलेली आहे, त्यावेळेला अर्जुनला समजल्यावरती तो लगेचच ताबडतोब बोलत आहे. तो म्हणजे आता इकडे चैतन्यला, "चैतन्य चल लवकर, आपण आत्ताच्या आत्ता सायलीला जाऊया भेटायला, कारण काहीतरी आहे गडबड. मला असं वाटतंय आपल्याला ताबडतोब निघायला पाहिजे, कारण सायलीच्या जीवाला धोका असू शकतो." असं म्हटल्यावरती इकडे आता चैतन्य आणि आता अर्जुन हे दोघं निघालेत. बरं आता इकडे सुमन उभी आहे. सुमन या सगळ्यांचं बोलणं ऐकतीये. सुमनला जे आता ऐकायला येतंय त्याच्यानुसार सुमनला इतकं समजलंय, की इथे महिपतला ह्यांनी जे किडनॅप करून ठेवलंय ते महिपतच्या माणसांना खोटं सांगितलेलं आहे आणि इकडे आता सुमन कंटिन्युअसली सायलीला कॉल करते आहे आणि सायलीला कॉल करून सुमन आता सांगतेय, सायली मी तुला लोकेशन पाठवलंय, त्या लोकेशनवरती व्यवस्थितरित्या आता तू तिकडे पोहोच." असं म्हणत प्रेक्षकांनो, तिने आता बरोबररित्या सायलीला लोकेशन पाठवलंय. ज्या वेळेला सायलीला लोकेशन पाठवले, ती आता या लोकांचं बोलणं तिकडे ऐकत बसलेली आहे. ज्या वेळेला हे लोक बोलतायत त्यावेळेला तिने ऐकलंय की महिपत शिकरे याला आता इकडे सांगत आहे नागराज, ते म्हणजे महिपत, काही झालं तरी सुद्धा तुला आता तुझी पोरगी आहे ना, त्या पोरीकडेच आता ठेवणार आहे मी, पण तू आम्हाला कोऑपरेट कर. त्यामुळे सुमनला एक गोष्ट समजले की महिपत शिकरे हा आता त्याची मुलगी साक्षी शिकरे जिवंत. इकडे तोपर्यंत सायली त्या लोकेशनवरती पोहोचले आणि आता पुन्हा सुमन काकीला कॉल करते. ज्या वेळेला सुमन काकीला तिने कॉल केलाय त्यावेळेला सुमन तिला सांगते, सायली माझ्या मागे गुंड लागलेत आणि म्हणजे त्यांना आता साधारणपणे मी इथे आहे याचा अंदाज आलेला आहे आणि म्हणून माझ्या मागे गुंड लागलेले आहेत आणि ते गुंड आता इकडून मला म्हणजे पकडायलाच आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की मला आता इथून जायला पाहिजे. मी इथे थांबू शकत नाहीये. असं म्हणत तिने आता प्रेक्षकांनो सायलीला असं बोलत तिकडून ती निघालेली. कारण आता महिपतने साधारणपणे तिला पाहिलंय म्हणून त्या साईडला ती निघाले आणि त्यानंतर महिपतने त्या गुंडांना सुमनच्या मागावर आता इकडे अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं प्रेक्षकांनो प्रियाने ऐकलंय की सायली कुठे गेले आणि तिला आता धक्काच बसलाय. सायली अचानकपणे पार्टी सोडून कुठे, म्हणून प्रिया लपून छपून त्यांचं म्हणणं ऐकतीये. तिला साधारण अंदाज आलेला आहे की सायली बहुतेक तिकडेच आता महिपतच्या मागावर तर गेली नसेल ना, आणि एकटीच सायली गेले म्हणजे आता मला जायलाच पाहिजे, कारण काही झालं तरी सुद्धा मी सायलीला ओळखते. ती काहीही उलटी-पालटी करू शकते आणि उगाचच सगळं उलटं-पालटं करून आणि धावत पळत प्रिया आता त्या अड्ड्यावरती आली. अड्ड्यावरती आल्यावरती नागराज तिला म्हणतो, "तू इथे काय करतेस?" त्यावरती ती म्हणते, "अहो तुम्हाला काय कळतंय का? तुम्ही इथे काय करताय अजून? मला असं वाटतंय ती सायली इकडे यायला निघाले." यावरती नागराज म्हणतो, "सायली? सायली नाही, सुमन आली होती इकडे. सुमन आली होती आणि तिच्या मागावरती मी काही माणसांना पाठवलेलं आहे." यावरती ती म्हणते, "काय? मग सुमन काकींनीच बहुतेक फोन करून सायलीला सांगितलंय की काय, की इकडे यायला?" मला तर असं वाटतंय की सुमन काकींनीच तिला बोलवलंय. मला वाटतंय सुमन काकी ना ह्या जरा अतिच शहाणपणा करतायत.
तर त्यांचा काय बंदोबस्त करायचा आहे तो जरा करा. यावरती तो म्हणतो, "तू इथे कशाला आलेस?" यावरती ती सांगते, "मी हेच सांगायला आलेली आहे, की महिपत शिकरेला जर का इथे बघितलं ना आणि तुम्हाला जर इथे बघितलं ना सायलीने, तर तुमचं काही खरं नाहीये आणि त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि वेळीच काय करायचं ते करा." यावरती लगेचच नागराज आता तिला सांगतोय, "हे बघ, मी काय करायचं ते करेन. सुमनचा बंदोबस्त केलाय. उद्या जर का सायली इथे आली ना, तर तिचा पण बंदोबस्त करेन." यावरती ती म्हणते, "ठीक आहे, मी महिपत अण्णांशी थोडा वेळ बोलते आणि त्यानंतर मग मी इथून जाईन." असं म्हणत ती आता महिपतकडे आले प्रेक्षकांनो, पण तिला माहित नाही सायली ऑलरेडी इकडे येऊन पोहोचलेली आहे. सायली ज्यावेळेला महिपतच्या अड्ड्यावरती यायला निघाले, त्यावेळेला आता इकडे साक्षीला सचिनने भेटायला बोलवल्यामुळे साक्षी त्याला कंटिन्युअसली कॉल करते, की "तू कुठे आहेस?" पण तो कॉल उचलत नाहीये आणि त्याच वेळेला साक्षीला तिचा आता महिपतच्या माणसाचा कॉल आलाय, की आपल्या गोडाऊनमध्ये कुणाला महिपत शेटनी ठेवलंय. त्यावरती साक्षी म्हणते, "आपल्या गोडाऊनमध्ये?" आता तिला प्रेक्षकांनो काहीच माहित नाहीये. साक्षी सुद्धा त्या गोडाऊनच्या दिशेने जायला आता तोपर्यंत म्हणजे नागराजच्या माणसांना भेटलेली आहे सुमन, म्हणून त्यांनी नागराजला तिकडे बोलवलंय आणि त्यानंतर नागराज तिकडे गेलाय आणि "सुमन, तू काय माझा पाठलाग करत होतीस का?" असं म्हणत त्यांनी आता सुमनला प्रेक्षकांनो अडवलंय. त्यावरती सुमन म्हणते, "तुमचा पाठलाग तर मी करतच होते, पण तुमचं सगळं सत्य मला कळालेलं आहे. काय पद्धतीने तुम्ही आता करत होतात ना, ते सगळं सत्य मला समजलंय." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "आता तर तुला मी जिवंतच ठेवणार नाहीये." यावरती ती म्हणते, "नका ठेवू जिवंत तुम्ही मला, पण आता तुम्ही सुद्धा जिवंत राहणार नाही." तो म्हणतो, "तू केलंयस काय?" यावरती ती म्हणते, "मी काही करेन, पण मला जर का जिवंत ठेवलं नाहीत ना, तर तुमचं भांडं 101% फुटणार." आता प्रेक्षकांनो नागराज थोडासा घाबरलाय, बावरलाय. त्याला कळतच नाहीये, की नक्की आता काय नक्की हिला म्हणायचंय आणि त्यानंतर इकडे तोपर्यंत अर्जुन सायलीचा पाठलाग करत आणि सायली अड्ड्यावरती येऊन पोहोचले. अड्ड्यावरती आल्यावरती सायलीने आता इकडे पाहिलेलं आहे, की काहीतरी गडबड आणि सुमन काकूने सांगितल्याप्रमाणे तिथे आता नागराज काका असणं अपेक्षित आहे. पण नागराज काका असण्याच्या पलीकडे तिकडे तिला दिसलेली आहे प्रिया आणि मग काय प्रेक्षकांनो सायलीने आपला मोबाईल काढलाय आणि मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केली. प्रेक्षकांनो सायलीच्या मागोमाग अर्जुन पण पोहोचलाय आणि आता अर्जुन सुद्धा मागे उभा आहे. तो सायलीला आवाज देण्याचा प्रयत्न करतोय, पण तो विचार करतोय सायलीला काहीतरी बातमी आतमध्ये कळालेली आहे. म्हणून सायली शूटिंग करते आणि म्हणून तो तिकडेच थांबलाय. तो ज्या वेळेला तिकडेच थांबलाय प्रेक्षकांनो आणि त्याच वेळेला अर्जुन आता विचार करतोय, की नाही काही झालं तरी मला इथून आता हलायला नको. मी इथे बाहेरून कोणी सायलीवरती हल्ला करू नये या कारणासाठी इथे आणि म्हणून तो बाहेर उभा राहून आता वाट पाहतोय. ज्या वेळेला तो बाहेर उभा राहून वाट पाहतोय त्यावेळेला आता इकडे सायली रेकॉर्डिंग इकडे आता प्रिया महिपतच्या इथे बसले आणि महिपत सांगतो, "चिचुंदरी, तू आता जे काही करतेस ना ते आता बास कर. म्हणजे ना तुझं अति झालंय." त्यावरती ती म्हणते, "मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ना, की जे काही चाललंय ना ते सगळं थांबणार नाहीये. आता हे सगळं असं सुरू राहणार आहे. तुम्हाला आता काही कळो न कळो, पण तरी सुद्धा माझ्याकडे तुमची मुलगीचा हुकमी एक्का आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी तन्वी आहे हे सत्य जर का तुम्ही कुणाला सांगितलंत, तर मात्र गाठ माझ्याशी आहे." त्यावरती तो म्हणतो, "हो ठीक आहे. मी कुणाला सांगणारच नाहीये ना तू तन्वी आहेस ते. पण पण चिचुंदरे इथून माझी सुटका तर कर." यावरती ती म्हणते, "हे बघा, मुळातच आता इकडे साक्षीला मी ऑलरेडी सांगून आलेली आहे, की मी तुझ्या अण्णांना घेऊन येते. पण तुम्ही मला वचन द्या त्या नागोबाच्या बदल्यात तुम्ही माझी साथ द्याल. नागोबाची साथ देणार नाही." यावरती तो म्हणतो, "ठीक आहे, मी नागोबाची साथ देणार नाहीये, पण मला इथून बाहेर काढ." असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता इकडे प्रिया सांगते, "ठीक आहे, पण या सगळ्या सायली आपलं बोलणं ऐकते ही तर गोष्ट या दोघांना बिलकुल माहिती नाहीये." सायली ऐकते हे हे तर माहीत नसल्यामुळे सायलीकडे व्हिडिओ आहे. प्रिया तन्वी नाहीये, साक्षी जिवंत आहे. प्रिया या सगळ्यामध्ये कशी इन्व्हॉल्व आहे सगळं रेकॉर्ड आणि आता सायलीने आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे. ज्यावेळेला सायली रेकॉर्डिंग करते तिला स्वतःलाच रडू कोसळलेलं आहे. अर्धसत्य समजलंय आणि तरी अर्धसत्य अजून समजायचं बाकी आहे. हे अर्धसत्य समजण्यासाठी खूप मोठा आता गहजप प्रेक्षकांना होणार आहे. ज्यावेळेला सायली व्हिडिओ बनवते आहे, प्रिया आता सांगत आहे, "हे बघा, म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आता इकडे आपल्याला हे करायला लागणार. कारण आत्ता जर का तुमच्या आता म्हणजे साक्षीला हे सगळं वाचवायचं असेल, तर आपल्याला सायली तन्वी आहे हे भांडं लपवून ठेवायला लागणार आहे." सायली तन्वी आहे हे भांडं लपवून ठेवायला लागणार म्हटल्यावरती प्रेक्षकांनो सायलीच्या पायाखालची अशी काही जमीन हादरले. सायलीला आता धक्काच बसलाय. तो व्हिडिओ घेऊन सायली घरी रस्त्यात सायली दिसल्यावरती चैतन्य आणि अर्जुन तिला ओरडतात, "कुठे गेली होतीस तू?" आणि चैतन्य आणि अर्जुन तिला समजवतायत, पण सायलीने जे काही ऐकलंय त्यामुळे तिला चक्कर आले. तिला उचललं
चाललंय आणि तिला घरी आणलंय. घरी आणल्यावरती सायलीची अवस्था बिकट आहे. मोबाईल मधला व्हिडिओ तसाच आहे, पण सायलीची अवस्था बिकट आहे. कुणालाच काही कळत नाहीये. कल्पना तर रडकुंडीला आलेली आहे. इकडे आता सगळेच जण रडकुंडीला आले सायलीची अवस्था बघण्यासाठी. आता किंवा सायलीला काय झालंय बघण्यासाठी रविराज आणि प्रतिमा आले आणि ज्या वेळेला सायली असं म्हणत रविराज तिकडे आतमध्ये एंटर करतात, सायलीचा बांध फुटलाय. सायली हमसाहुमशी रडायला लागले. रविराजांना काहीच कळायला मार्ग नाहीये. काय झालं सायली? सायली आता रविराजांच्या इथे आले, मिठी मारले. आता त्यानंतर प्रतिमाला बरं वाटतं की चला सायलीची तब्येत बरी झाली. कारण आता ज्या वेळेला आपण इकडे ऐकलं होतं त्यावेळेला सायलीची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे कल्पना थोडी अस्वस्थ झाली होती आणि त्यानंतर इकडे प्रतिमा पण अस्वस्थ होती. पण आता सायली बरी आहे म्हटल्यावरती इकडे रविराज म्हणतात, बाळा काय झालं होतं, काल कुठे गेली होतीस? त्यावरती लगेचच ते सांगते, सुमन काकू सुखरूप आहेत ना? यावरती ते म्हणतात, मला सुमनने सांगितलंय सगळं. सुमन मला म्हणाली की नागराजने आता कशा पद्धतीने महिपतला किडनॅप केले, तू चिंता करू नको, पोलिसांना आम्ही पाठवले तिकडे, पोलिसांनी महिपतला पण पकडतील आणि सगळं करतील. यावरती तू ठीक आहेस ना? ती सांगते, बाबा बाबा. यावरती ते म्हणतात, काय झालंय बाळा, बोल ना. यावरती आता सायली त्यांना गच्च मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागले. रविराजांना काहीच कळायला मार्गच नाहीये, नक्की काय घडलंय. आणि ते आता सायली सायली असं म्हणतच राहिलेले आहेत, त्यांना काही कळतच नाहीये. तितक्यात आता इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की आता सायली रविराजांना मिठी मारते आणि त्यानंतर रविराज पण तिला मिठी मारतात. अर्जुन म्हणतो, सायली काय झालंय? सायली सांगते, मोबाईल मधला तो रविराज म्हणतात, व्हिडिओ. यावरती सायली सांगते, हा व्हिडिओ. आणि सायलीने व्हिडिओ दाखवल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय. ज्या व्हिडिओमध्ये प्रिया आता सांगत आहे ती तन्वी नाहीये, ज्या व्हिडिओमध्ये प्रिया आता सांगत आहे सायली तन्वी आहे, ज्या व्हिडिओमध्ये साक्षी जिवंत आहे हे सत्य समोर आले. प्रेक्षकांनो एकच गहजब झालाय. रविराज म्हणतात, काय आहे हे सगळं? त्यावरती लगेचच सायली आता सांगायला लागते, बाबा बाबा. यावरती ते म्हणतात, मला काही कळतच नाहीये, तू तन्वी? यावरती ते म्हणतात, पण प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे. सायली सांगते, कधीच नव्हती. तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण ही कधीच नव्हती. तुळशीपत्राची खूण ही फक्त माझ्या पायावरती होती. माझ्या पायावरती असलेली खूण मी तुम्हाला दाखवते. प्रेक्षकांनो मग अजून रविराजांना काय पाहिजे? त्यांना आता सगळं सत्य समजल्यावरती आपली सायली आपली तन्वी आहे असं म्हणत तिला आता आपल्या मिठीत घेऊन ते हमसाहुमशी रडायला लागलेले आहेत. रविराजांना काहीच कळत नाहीये की आपण आता या सगळ्यामध्ये किती मोठी चूक करत होतो, किंवा आपण या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाला तन्वी समजून काय चूक केलेली आहे हे सुद्धा सत्य त्यांना समजलेलं आहे. अखेर बाप लेकीची भेट.